आपण मल्टी लेयर फार्मिंग आम्ही करतो. ओके, तर मल्टी लेयर फार्मिंगमध्ये काय होतं, आम्ही जागा कमी ठेवतो. म्हणजे अर्ध्या एकरमध्ये आमचं जे प्रोडक्शन होतं ना, तर त्याच्यामध्ये एका बेडवर आम्ही 6 पिकं घेतो. नॉर्मल पिकामध्ये काय होतं बघा, आता समजा फक्त टोमॅटोचं तुम्ही पीक केलं किंवा फक्त वांगी केले, तर तुम्हाला टोमॅटोच्या आजूबाजूनी खुरपून घ्यायला लागतं. मग तिथे लेबर आला. ओके, नंतर बांधणीला लेबर आला. दरवेळेला सपोर्ट उभा करायला बांबूचं शेडनेट आलं. ओके, तर आता आमची पद्धत कशी सांगतो, आम्ही 6x8 वर हादगा लावला आहे. हादगा म्हणजे एक झाड आहे जे सरळ वाढतं. त्या हादग्याला फुलं येतात आणि ती हादग्याची फुलं म्हणून विकली जातात, 60 रुपये पाव. प्लस त्याचे जे पानं आहेत ती शेळी आणि गायी खातात, त्यांना प्रोटीन ते कोंबड्या पण खातात. त्याच्या जे फांद्या आहेत त्यापासून आम्ही बायोचार बनवतो. त्या हादग्याच्या झाडाला आम्ही एक पूर्ण पेट वायरनी नेटवर्क तयार केलं आहे, जे आमचा मंडप आहे. आणि त्याच्या खाली हादगा नायट्रोजन फिक्सेशन करतो. आणि त्याच्या खाली आम्ही एका बेडवर 6 पिकं घेतो. आता ही 6 पिकं घेताना बघा, तुम्हाला एकदाच सुरुवातीला मजूर लागतात, ते पण आम्ही घरच्या मजुराने, म्हणजे मी, माझी पत्नी, मुलगा आणि मुलगी आणि आमच्याकडे एक जोडी आहे. एवढे लोक मिळून आम्ही पूर्ण मॅनेज करू शकतो, म्हणजे एक फॅमिली करून. पण पद्धत बघा कशी आहे, त्यांनी मजुरी कशी कमी होते आणि प्रत्येक मजुरी कमी करताना कसं उत्पादन होतं. यात आम्ही काय करतो, आधी बेडवर पसरून मेथी लावायची, नंतर झिगझॅग पॅटर्नमध्ये 2-2 फुटावर वांगा लावायचं. 2 वांग्यांचे रोपं जी आहेत, दोन साईडने 2 ओळी आहेत ना, त्याच्यामध्ये मुळा टोकायचा. सेंटरला मका चवळी एकत्र करून लावायचं आणि प्रत्येक हादग्याच्या खाली एक वेल लावायचा. त्यात कारला असेल, दोडका असेल, काही असेल, वेल वर्गीय. ओके, हे लावलं की तुमचं आता गणित बघा, 21व्या दिवशी मेथी तयार होते. 55-65व्या दिवशी वेल सुरू होतात, दोन्ही चवळी आणि ह्याचे. 90व्या दिवशी मका काढणीला येतो. 120व्या दिवशी वांग चालू होतं. दरवेळेला तुम्ही मेथी उपटलीत विकायला की जमिनीची निंदणी होते. मेथी पूर्ण भरून असल्यामुळे तिथे तण येत नाही. आणि प्रत्येक पीक काढताना तुम्ही जे उपटता तेव्हा त्याच्या माती भुसभुशीत होते. आणि एका बेडमधून 6 पिकं निघतात. आणि तुमच्या पहिल्याच पिकामध्ये तुमचा लेबरचा खर्च निघून जातो. दुसऱ्या पिकामध्ये ह्याच्यातला दुसरा जो निघतो त्यातून तुमचा सीड्स आणि फर्टिलायझर निघून जातो आणि त्यानंतर प्युअर प्रॉफिट होतं. ओके, मग किती होतं, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉफिट किती होतं? आम्ही ह्याच्यामध्ये टोटल साधारण 1.5 एकरपर्यंत आणलं होतं. तेव्हा आम्ही मंथली 1.5 ते 2.25 लाखाचं सेल करायचो आणि त्यातून आम्हाला 1 लाखाच्या वर नेट प्रॉफिट होत होता. तर आम्हाला त्यातून 12 लाख साधारण भाजीतून होता. लास्ट इयर आम्ही साधारण दूध, अंडी, भाजीपाला सगळं मिळून साधारण 42 लाखाचा सेल केलेला आहे. किती एकरमध्ये? 4 एकर मूळ आणि 3.5 एकर चारा.